आणि आता बातमी आहे नाशिकमधून, कारण नाशिकच्या राजकारणात सध्या शांतिगिरी महाराजांचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण नाशिकातील आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली होती. आणि या राजकीय नेत्यांची शांतिगिरी महाराजांसोबतची भेट कोणाच्या पथ्यावर पडते याचीच उत्सुकता आता नाशिककरांना लागलेली आहे. या संदर्भातला हा रिपोर्ट. नाशिकच्या राजकारणात शांतिगिरी महाराजांचं प्रस्थ. नाशिकच्या उमेदवारांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट. शांतिगिरी महाराजांचा समीर भुजबळांना आशीर्वाद. हेमंत गोडसेंना मात्र शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा. आता आशीर्वाद फळाला येणार की पाठिंबा? जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी असणाऱ्या शांतिगिरी महाराजांचं औरंगाबादच्या राजकारणात चांगलंच प्रस्थ आहे. आता औरंगाबाद बरोबरच नाशिकच्या राजकारणात देखील शांतिगिरी महाराजांनी आपलं वजन निर्माण केलंय. याचाच परिणाम म्हणजे नाशिक लोकसभेचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि युतीचे उमेदवार हेमंत गोडसे या दोघांनीही शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या भक्तांचा आकडा तब्बल 1 लाखांच्या वरती आहे. या सर्व भक्तांना मतदार म्हणून आपल्या बाजूने वळवण्यासाठी समीर भुजबळ आणि हेमंत गोडसेंनी आटापिटा सुरू केलाय. या भेटीदरम्यान शांतिगिरी महाराजांनी समीर भुजबळांना विजयी भव असा आशीर्वाद दिलाय, तर हेमंत गोडसेंना मात्र महाराजांनी एक पत्रक काढून जाहीर पाठिंबाच दिलाय. ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या ठिकाणी त्या संसदीय क्षेत्रामध्ये चांगले उमेदवार गेले पाहिजे, सुसंस्कृत उमेदवार गेले पाहिजे, घडवण्याचं काम बाबाजींनी केलेलं आहे. आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून 2014ला सुद्धा देशाला एक सक्षम पंतप्रधान मिळावा म्हणून नरेंद्र मोदींचे हात बळकट त्यावेळी सुद्धा बाबाजींनी केले. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून यांच्या हातामध्ये देश दिला पाहिजे असा ठाम विश्वास बाबाजी आणि पूर्ण भक्त परिवाराचा असल्यामुळे या मूळ निकाशावर, या प्रमुख निकाशावर हेमंतप्पा गोडसे यांना नाशिकमध्ये येत आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. खरं तर औरंगाबादमधून लोकसभा लढवण्याची इच्छा असतानाही शांतिगिरी महाराजांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली होती. आता मात्र नाशिकमध्ये राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी शांतिगिरी महाराजांनी आपला पाठिंबा हेमंत गोडसेंना जाहीर केलाय. महाराजांचा पाठिंबा ही तर माझ्यासाठी विजयाची नांदी असल्याचा विश्वास आता हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय. महाराजांनी आपल्याला जो काही आशीर्वाद या ठिकाणी दिला, तर निश्चितच मला असं वाटतं का ही विजयाची नांदी ठरू शकते. कारण या संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ लाखपेक्षा जास्त भक्त परिवार या जयबाबाजी परिवार आहे. आणि निश्चितच त्यांचं कार्य निश्चितच सामाजिक असतं, समाजासाठी असतं. आणि म्हणून मला निश्चित खात्री का आपल्याला निश्चितच या लोकसभेमध्ये आपल्याला त्यांची मदत होईल. एकीकडे समीर भुजबळांना विजयासाठी आशीर्वाद आणि दुसरीकडे हेमंत गोडसेंना जाहीर पाठिंबा दिल्यानं नाशिककरांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालाय. आता शांतिगिरी महाराजांनी पंकज भुजबळांना दिलेला आशीर्वाद फळाला येतो की हेमंत गोडसेंना दिलेला पाठिंबा हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. विठ्ठल भाडमुखे, TV9 मराठी, नाशिक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.